डिजिटल भानगड. महाराष्ट्राच्या राजकारणात बारामती म्हणजे केवळ एक मतदारसंघ नसून ते सत्तेचं सत्ता केंद्र मानलं जातं. पण आज चित्र बदललंय. ज्या जागेवर कधी काळी बिनविरोध निवडीची परंपरा होती, त्या ठिकाणी आज एका पवार उमेदवाराला 55 जणांशी 2 हात करावे लागत आहेत. अजितदादांच्या निधनानंतरची ही पहिलीच परीक्षा आहे. पण ही लढत साधीसुधी नाही. ही लढाई आहे प्रस्थापित वारसाविरुद्ध विस्थापित रोष. 55 उमेदवार, 68 अर्ज आणि राजकीय गणितांचा झालेला पार विचका. करुणा मुंडेंची एंट्री असो व काँग्रेसची ठाम भूमिका. बारामतीच्या मातीत आता भावनिक लाट कामाला येणार की बंडाची लाट सुनेत्रा पवारांची नौका पार करणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे. बारामती आता केवळ पवार पॅटर्नवर चालणार नाही, तर या 55 जणांच्या चक्रव्यूहात अडकणार असं दिसतंय. नेमकं काय घडतंय बारामतीच्या निवडणुकीच्या रिंगणात, तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय डिजिटल भानगड. बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सध्या राज्याच्या राजकारणात केंद्रबिंदू ठरली आहे. दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर कोण वर्चस्व गाजवणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून महायुतीकडून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले होते. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी समोर आलेल्या आकडेवारीनं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात तब्बल 55 उमेदवारांनी शड्डू ठोकल्यानं बारामतीची ही लढत आता केवळ औपचारिक न राहता एक बहुकोनीय आणि चुरशीची सामना बनली आहे. निवडणूक अधिकारी स्वप्नील रावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार या पोटनिवडणुकीसाठी 55 उमेदवारांनी एकूण 68 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार असला तरी एकाच जागेसाठी इतक्या मोठ्या संख्येनं अर्ज येणं हे राजकीय विश्लेषकांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. विशेषतः बारामतीसारख्या हाय प्रोफाईल मतदारसंघात, ज्या ठिकाणी पवार कुटुंबाचं एक हाती वर्चस्व मानलं जातं, त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर विरोधात उमेदवार उभे राहणे हे बदलत्या राजकीय समीकरणांचे संकेत मानले जात आहेत. महायुतीमधील घटक पक्षांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि अजित पवारांच्या निधनानंतरची ही जागा आदरांजली म्हणून सुनेत्रा पवारांकडे बिनविरोध सोपवावी अशी विनंती सर्वपक्षीय नेत्यांना केली होती. परंतु विरोधकांनी आणि अपक्ष उमेदवारांनी या आव्हानाला प्रतिसाद न देता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय. या निवडणुकीतील उमेदवारांच्या यादीवर नजर टाकल्यास काही महत्त्वाची नावे समोर येतात. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करत आकाश मोरे यांना उमेदवारी दिली. काँग्रेसने या जागेवर आपला दावा सांगून निवडणूक लढण्यावर ठाम राहण्याचा निर्णय घेतल्यानं महायुतीच्या बिनविरोध करण्याच्या योजनेला पहिला मोठा धक्का बसला. आकाश मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून ते प्रचारात आघाडी घेताना दिसत आहेत. दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या निवडणुकीतून माघारी घेतली असली तरी इतर अनेक चर्चेतील नावांनी या निवडणुकीत उडी घेतली आहे. विशेष म्हणजे परळीच्या करुणा मुंडे यांनी देखील सुनेत्रा पवारांविरोधात आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीत रंगत वाढली आहे. करुणा मुंडे यांच्या उमेदवारीमुळे या निवडणुकीला वेगळं वळण मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते. बारामतीची ही निवडणूक सुनेत्रा पवार यांच्यासाठी केवळ एक निवडणूक नसून ती अजित पवारांच्या वारशाची आणि त्यांच्या राजकीय प्रभावाची चाचणी ठरणार आहे. अजित पवारांचे अकाली निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी जबाबदारी जी होती ती सुनेत्रा पवार यांच्यावर आलेली होती. 55 उमेदवारांच्या गर्दीत मतदारांचे विभाजन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी रिंगणात असलेल्या अपक्ष उमेदवारांची संख्या पाहता ही निवडणूक तांत्रिकदृष्ट्या बिनविरोध होणे आता अशक्य प्राय झालं आहे. अपक्ष उमेदवारांमध्ये स्थानिक प्रश्नांवर आवाज उठवणारे कार्यकर्ते आणि प्रस्थापित राजकारणाविरोधात नाराजी असलेले उमेदवार यांचा समावेश असल्याचं दिसून येतं. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत महायुतीचे नेते किती उमेदवारांचं मन वळवण्यात यशस्वी होतात यावर निवडणुकीचे अंतिम चित्र अवलंबून असेल. मात्र सध्याची परिस्थिती पाहता सुनेत्रा पवार यांना 55 उमेदवारांच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं अर्ज आल्यामुळं मतदान यंत्रावर उमेदवारांची नावं बसवण्यासाठी निवडणूक आयोगाला अतिरिक्त बॅलेट युनिटचा वापर करावा लागण्याची शक्यता आहे. बारामतीची जनता या भावनिक आणि राजकीय पेच प्रसंगात कोणाच्या बाजूनं कौल देते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ही निवडणूक म्हणजे एका बाजूला पवार कुटुंबांची प्रतिष्ठा तर दुसऱ्या बाजूला 55 उमेदवारांनी दिलेलं आव्हान असा थेट संघर्ष बनलाय. त्यामुळं आगामी काळात प्रचाराचा धुरळा जसा उडेल तसे बारामतीचे राजकारण अधिक तापणार असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे.
बाकी मंडळी, बारामतीच्या राजकारणासंदर्भात तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करायला विसरू नका. तसेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी डिजिटल भानगड या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डिजिटल भानगड